नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायलीमुळे आता सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. कारण सायलीमुळे प्रतिमा 22 वर्षानंतर सुभेदारांच्या घरी परत आलेली असते. त्यामुळे सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब खूपच जास्त खुश असतात. तर इथे आता सायलीमुळे एवढा आनंद तर आलेलाच असतो, पण अजून एका आनंदाची भर पडते. ते म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी आता सायलीमुळे प्रतिमा ही प्रताप काकांना राखीसुद्धा बांधते. तर इथे आता प्रतिमा कुणाच्याही जवळ न थांबणारी, कुणाशीही एक शब्द न बोलणारी, सगळ्यांना घाबरणारी प्रतिमा आता सायलीच्या सांगण्यावरून प्रताप काकांना राखी बांधते. आणि त्यानंतर इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. तर इथे सगळ्यांचा आनंद बघून पूर्णाजी खूपच जास्त इमोशनल होते आणि सायलीला म्हणते की सायली, तू खऱ्या अर्थाने माझ्या घरातल्या नात्यांना जपलेलं आहेस, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहेस, माझ्या घरातल्या नात्यांची तू रक्षा केलेली आहेस, असं पूर्णाजी आता सायलीला म्हणते आणि तिच्या हातामध्ये स्वतः एक राखी बांधते. तर इथे आता पूर्णाजीने सायलीला राखी बांधल्यानंतर सायली खूपच जास्त खुश होऊन आता पूर्णाजीला घट्ट मिठी मारते. तर इथे अचानक असं काय घडतं की सायलीच्या सांगण्यावरून प्रतिमा प्रताप काकांना राखी बांधायला तयार होते. तर इथे जे काही घडतं ते सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता सायली, कल्पना आणि पूर्णाजी तिघींनी आता प्लॅन केलेला असतो की आपण असं काहीतरी करायचं की प्रतिमा त्या मोकळेपणाने घरामध्ये वावरल्या पाहिजे. तेव्हा इथे सायली म्हणते की महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वयंपाकघर. प्रतिमा त्यांना चांगले चांगले पदार्थ बनवून सगळ्यांना वाढायला आवडतात ना, तर आपण त्यांना इथे आता त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगायचे आणि मग सगळेजण जेव्हा खातील तेव्हा भरभरून कौतुक करतील. तेव्हा इथे प्रतिमा त्या सगळ्यांबरोबर मनमोकळेपणाने वावरतील असं आता सायली म्हणते. तेव्हा इथे प्रतिमाला आता किचनमध्ये आणण्याची जबाबदारी सायलीची असते आणि सायली ती पूर्ण करते. तर प्रतिमा आता वेगवेगळे पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून सगळ्यांना खायला देत असते आणि सगळेजण खूपच तिचं कौतुक करत असतात. त्यामुळे प्रतिमाची भीती आता कमी झालेली असते. तर इथे आता खूप छान सण येत असतो, बहीण भावाचा सण रक्षाबंधन. रक्षाबंधन निमित्त सुभेदारांच्या इथे आता सगळी तयारी चालू असते. तर इथे सगळेजण रक्षाबंधनसाठी तयारसुद्धा होतात. तर सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते. पूर्णाजीने प्रतिमासाठी नवीन साडी दिलेली असते आणि तिला छान तयार होण्यासाठी दागिनेसुद्धा तिचे दिलेले असतात. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, आज रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे आज तरी तुम्ही छान तयार व्हायचं, मी तुम्हाला तयार करणार आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही नको, मी काही बाहेर नाही येणार. तेव्हा सायली म्हणते असं कशाला करताय, हे बघा ही सगळी तुमची माणसं आहेत, तुमच्यामुळे या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तुम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दलचं प्रेम माया दिसत नाही का? तुम्ही त्यांच्याबरोबर जरी बोलत नसलात ना तरीसुद्धा तुमच्याकडे बघून त्यांना आनंदच होतो. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्ही जर छान तयार होऊन बाहेर आलात ना तर पूर्णाजीला खूपच जास्त आनंद होईल, कारण त्यांनी 22 वर्ष तुमची वाट बघितलेली आहे. तेव्हा इथे सायली तिला आठवण करून देते, जरी तुम्हाला आधीचं काही आठवत नसलं ना तरीसुद्धा तुम्ही या घरची मुलगीच आहात, पूर्णाजीची मुलगी आणि बाबांची बहीण आहात. तेव्हा रक्षाबंधनच्या सणाला असं नाही म्हणू नका. तेव्हा इथे सायली म्हणते की किती वर्षानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये परत आला आहात. सणासुदीच्या दिवशी तुम्ही जर त्यांच्याबरोबर नाही थांबलात तर त्यांनासुद्धा वाईट वाटेल ना. तेव्हा इथे सायली म्हणते आणि बाहेर येऊन तर बघा आपल्या इथे रक्षाबंधनचा सण कसा साजरा केला जातो ते. आधी ही सगळी तयारी तुम्ही एकटी करायचात, पण आता तुम्ही तयारी नाही केली. पण तुमचं बघून इथे अश्विन भाऊजी, चैतन्य भाऊजी आणि हे तिघंजणं मिळून ही सगळी तयारी करतात. तेव्हा तुम्ही बाहेर आलात ना तर तुम्हाला सुद्धा आनंदच होईल असं सायली म्हणते. तेव्हा इथे आता सायलीने प्रतिमाला तयार केलेलं असतं आणि पूर्णाजीने दिलेले दागिने सुद्धा घातलेले असतात. तेव्हा प्रतिमा अगदी पूर्वीप्रमाणे दिसत असते, खूपच जास्त सुंदर. त्यानंतर इथे आता रक्षाबंधनसाठी सगळेजण एकत्र जमतात. तेव्हा अस्मिता अश्विनला राखी बांधते, त्यानंतर चैतन्याला सुद्धा राखी बांधते आणि अर्जुनला सुद्धा राखी बांधायला घेते. तेव्हा सायली प्रतिमाला घेऊन आता बाहेर आलेली असते. तेव्हा इथे प्रताप काका इमोशनल होतात आणि पूर्णाजीला म्हणत असतात की पूर्णाई बघ ना, म्हणजे माझी बहीण प्रतिमा माझ्या घरामध्ये आहे, पण तरीसुद्धा रक्षाबंधनचा सण मी साजरा नाही करू शकत, कारण माझ्या बहिणीला आमचं हे नातंच माहिती नाही आहे. ते आमचं हे बहीण भावाचं नातं पूर्णपणे विसरून गेले, तिच्या या भावाला ती विसरून गेले. त्याच्यामुळे ह्या वर्षी माझी बहीण असूनसुद्धा माझ्या हातामध्ये राखी नसणार आहे आणि मी रक्षाबंधन साजरी करू शकणार नाही आहे.
तेव्हा इथे सायली म्हणते की बाबा, आपल्याला माहिती आहे ना, पण रक्षाबंधन आहे ते. प्रतिमा आत्या जरी विसरल्या असल्या तरी आपल्या लक्षात आहे, तर आपण रक्षाबंधन साजरी करूया. तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या, तुम्ही आता बाबांना राखी बांधाल ना, तुम्ही त्यांची बहीण आहात. तेव्हा सायली म्हणते की 22 वर्ष बाबांच्या हातामध्ये राखी नव्हती, कारण त्यांना तुम्ही एकुलती एक बहीण आहात ना, त्यांना दुसरी बहीण नाही आहे. तेव्हा तुम्ही आता 22 वर्षानंतर इथे परत आलात, पण आता तरी त्यांच्या हातामध्ये राखी बांधाल ना. तेव्हा इथे आता सायली प्रतिमाला म्हणते की आता नाही म्हणू नका, कितीतरी वर्ष बाबांनी बहिणीची वाट बघितलेली आहे, तेव्हा आता तुम्ही त्यांचा हात असा मोकळा ठेवू नका. रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण आहे आणि तुम्ही हा सण 22 वर्षांनंतर आता साजरा करणार आहात. तेव्हा आता तुम्ही बाबांना राखी बांधाल ना. तेव्हा इथे आता प्रतिमासुद्धा इमोशनल होते. प्रताप काकांच्या डोळ्यातलं पाणी बघून ती खूपच जास्त आता हळवी होऊन जाते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, प्रतिमा तू मला राखी बांधशील ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी राखी बांधेन. तेव्हा इथे अर्जुनला आता अस्मिताने राखी बांधल्यानंतर आता प्रताप काकासुद्धा तिथे जागेवरती बसतात आणि मग इथे प्रतिमा 22 वर्षानंतर प्रताप काकांना राखी बांधते. तेव्हा इथे प्रताप काका खूपच जास्त इमोशनल होतात आणि तिला ओवाळणीसुद्धा देतात आणि म्हणतात की आता मी माझ्या बहिणीचं रक्षण करणार. 22 वर्ष तू या घरापासून, तुझ्या माणसांपासून दूर होतीस. तुझ्याशिवाय हे घर घर नव्हतं. तू या घरामध्ये परत आलीस आणि या घराचं चैतन्य परत आलेलं आहे आणि हे सगळं सायलीमुळे झाले, असं सुद्धा प्रताप काका म्हणतात. तेव्हा इथे आता प्रतिमाला सुद्धा छान वाटतं की इथे तिने सुद्धा आपल्या भावाला राखी बांधलेली असते आणि इथे प्रताप काकांनी तिला ओवाळणीसुद्धा दिलेली असते आणि भरभरून आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. तेव्हा इथे आता पूर्णाजी खूपच जास्त खुश होते आणि पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली, या घरामध्ये हा जो काही आनंद आलाय ना, फक्त तुझ्यामुळे आलेला आहे. तू खऱ्या अर्थाने माझ्या घरातल्या नात्यांना तू एकत्र बांधून ठेवलेला आहेस, त्यांना खऱ्या अर्थाने जपलेलं आहेस, घरातल्या नात्यांची तू रक्षा केलेली आहेस, म्हणून आज मी तुला राखी बांधणार आहे. तेव्हा पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीच्या हातामध्ये राखी बांधते. तेव्हा इथे सायली खूपच जास्त खुश होते, कारण तिला आपल्या मधुभाऊंची आठवण येते, कारण आश्रमामध्ये मधुभाऊ सायलीला राखी बांधायचे आणि इथे सायलीसुद्धा मधुभाऊंना राखी बांधत असते. तर इथे पूर्णाजीने सायलीच्या हातामध्ये राखी बांधल्यानंतर सायलीला मधुभाऊंची आठवण येते. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाई तुम्हाला माहिती आहे का, आश्रमामध्ये मला मधुभाऊ राखी बांधायचे, ते सुद्धा असंच म्हणायचे की मी आश्रमामधल्या लोकांना बांधून ठेवलेलं आहे. मधुभाऊ आमचे वडील होते, पण तरीसुद्धा ते मला राखी बांधायचे आणि ते माझे भाऊसुद्धा झाले होते आणि म्हणूनच आम्ही सगळेजण मधुभाऊंना मधुभाऊ अशी हाक मारत होतो. तेव्हा इथे सायलीला आता मधुभाऊंची आठवण झालेली असते सणासुदीच्या दिवशी. तेव्हा इथे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं, पण ते सुद्धा आनंद अश्रू असतात, कारण इथे सायली आणि पूर्णाजीमध्ये सुद्धा सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. ते बघून कल्पनासुद्धा खूप जास्त खुश होते. तर इथे अर्जुनला आपल्या बायकोचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो, कारण सगळेजण तिच्यावरती खुश असतात, तिचं भरभरून कौतुक करत असतात. पण इथे पूर्णाजी आणि सायलीमधलं प्रेम बघून आता प्रिया मात्र खूपच जास्त जळत असते आणि अस्मितासुद्धा. तर इथे सायलीमुळे आता 22 वर्षानंतर प्रताप काका आणि प्रतिमाने रक्षाबंधन साजरी केलेली असते. त्यामुळे पूर्णाजीला आता सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो, कारण इथे प्रताप काकांच्या हातामध्ये सुद्धा बहिणीने बांधलेली राखी असते. तेव्हा इथे सुभेदारांच्या इथे आता रक्षाबंधन खूपच जास्त धूमधडाक्यात साजरा झालेला असतो. सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि याचं सगळं क्रेडिट घरातल्या लोकांनी सायलीला दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रिया खूप जास्त जलेस होत असते. तर इथे सायलीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं असतं की तीच खरी तन्वी आहे.